बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. इयत्ता 5वी. आजचा विषय आहे गणित. Standard 5. Today's subject is maths. And our topic is yes. What is written in front of you? Oh, it's acute angle. It's right angle. So, today we will see more information about angles. Okay, we will learn angles today. You can see angle forming in front of you. बघा तुमच्या समोर आपण कोन काढलेला आहे. हा आहे this is a right angle. हा काटकोन आहे. आपण कोनांचे 3 प्रकार पाहिलेले आहेत. त्यांची आता उजळणी करूया आपण. ओके, this is a right angle. हा काटकोन आहे. बघा दोन्ही रेषा खालच्या रेषेला वरची रेषा अगदी समांतर आहे. कडक. जेव्हा घड्याळ 3 वाजतात 9 वाजतात तेव्हा अशा प्रकारचा कोन आपण पाहतो. हा काटकोन आहे. दिस इज अ राईट अँगल. पुढचा कोन कोणता आहे पाहूया. बघा कोनाची एक बाजू आपण पाहिली. आता दुसरी बाजू पाहूया. बघा हा कोन राईट अँगल म्हणजे काटकोनापेक्षा लहान आहे. हे आपल्याला आकृती पाहूनच कळतंय, हो की नाही. सो दिस इज अन अॅक्यूट अँगल. या अँगलचं नाव आहे अॅक्यूट अँगल आणि मराठीत आपण ह्याला म्हणतो लघुकोन. हा लघुकोन आहे. जो काटकोनापेक्षा लहान आहे तो हा लघुकोन आहे. पुढचा कोन पाहूया. कोनाची एक बाजू आपण पाहिली. आता दुसरी बाजू पाहूया. दुसरी बाजू दोन्ही बाजूंनी जो कोन तयार झाला आहे तो सर्वात पहिला आपण जो काटकोन पाहिला त्या काटकोनापेक्षा हा कोन मोठा आहे, हो की नाही. विशाल आहे. मोठा म्हणजेच विशाल आहे. तर याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो ऑब्ट्यूज अँगल. दिस इज अन ऑब्ट्यूज अँगल आणि मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो विशाल कोन. हा विशाल कोन आहे. आतापर्यंत आपण कोनांचे 3 प्रकार पाहिले. सर्वात पहिला आपण पाहिला काटकोन, नंतर आपण पाहिला लघुकोन आणि त्याच्यानंतर आता आपण पाहिला विशाल कोन. फर्स्ट we saw right angle, then we saw acute angle and this is obtuse angle. Yes, look at the clocks given below. Write whether the hands make a right angle or an acute angle or an obtuse angle in the box below. आपल्या समोर काही घड्याळांच्या आकृत्या ठेवलेल्या आहेत. या आकृत्या पाहून आपल्याला हे ठरवायचं आहे की हा राईट अँगल आहे, काटकोन आहे, की ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोन आहे, की ऑब्ट्यूज अँगल म्हणजे विशाल कोन आहे. बघा पहिला कोन पहा. आता हे घड्याळ ज्या पोझिशन मध्ये आहे त्या पोझिशन मध्ये न पाहता थोडासा वाकून पाहिलात, डावीकडे मान कलटी करून पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की हा आहे ऑब्ट्यूज अँगल म्हणजे विशाल कोन आहे.
काटकोनापेक्षा मोठा आहे म्हणजेच हा विशाल कोन आहे, म्हणजेच ऑब्ट्यूज अँगल आहे. विशाल कोनाला इंग्लिशमध्ये नाव आहे ऑब्ट्यूज अँगल. ओके. दुसरा कोन पहा. बघा तुमच्या लक्षात येईल की हा काटकोनापेक्षा लहान आहे आणि हा आहे लघुकोन, अॅक्यूट अँगल, लघुकोन. आणि हा आहे काटकोन, राईट अँगल. हो की नाही? मी मगाशीच म्हटलं की घड्याळ 3 वाजता 9 वाजता काटकोन तयार होतो. हा काटकोन म्हणजेच राईट अँगल आहे. मग आपण आतापर्यंत 3 कोनांच्या आकृत्या पाहिल्या. ऑब्ट्यूज अँगल, अॅक्यूट अँगल अँड राईट अँगल. Look at the clocks given below. Write whether the hands make a right angle or an acute angle or an obtuse angle. आणि जो असेल तो आपल्याला खालच्या बॉक्समध्ये लिहायचा आहे. बघा पुन्हा 3 घड्याळांची आकृत्या आहेत आणि बघा कोण अगदी साधे सोपे समोर दिलेले नाहीयेत. थोडे वाकडे किंवा उलटे करून दाखवलेले आहेत. मग आपण नीट विचारपूर्वक ठरवायचंय की हा कोणता अँगल आहे, कोणता कोन आहे. मग जर तुम्ही पहिली आकृती नीट पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की तो ऑब्ट्यूज अँगल म्हणजे विशाल कोन आहे. ओके. बघा काटकोनापेक्षा मोठा आहे, तो विशाल कोन आहे. दुसरी आकृती सुद्धा तुम्ही नीट पहा. नीट निरीक्षण केल्यावर तुमच्या लक्षात येईल की दिस इज ऑल्सो अन ऑब्ट्यूज अँगल. हा सुद्धा विशाल कोन आहे. Okay, and look at the third diagram. Look at the third diagram. You can see that it is an acute angle. हा लघुकोन आहे. Okay. तुम्हाला समोर 3 बिंदू दिसत आहेत. You can see keep 3 points in front of you. You can see 3 points there. We will name the points. This is A, this is B, and this is C. First, we will join B and C. And now, we will join B and A. Okay? 3 जे बिंदू आहेत A, B, C. त्यातले पहिले B आणि C जोडले BC आणि नंतर B आणि A जोडला BA. Okay? Teacher and a student. Me and you. Okay? What teacher says? Tell me the names of the lines in the diagram. या आकृतीमध्ये ज्या रेषा आहेत त्या रेषांची नावे सांगा. असं टीचरनी स्टुडंटला विचारलेलं आहे. What student says बघा. This diagram has 2 lines. तुम्ही आता बघितलं आपण पॉइंट्स जोडले तेव्हा आपण 2 रेषांनी पॉइंट जोडलेले आहे. बी आणि सी जोडला तेव्हा एक रेष आपण काढली आणि बी आणि ए जोडला तेव्हा दुसरी रेष आपण काढली. मग त्या स्टुडंटनी बरोबर उत्तर दिलंय. काय सांगितलं त्यांनी बघा. This diagram has 2 lines. Line BA and line BC. Okay, there are 2 lines, line BA and line BC. Again 3 points are there. We will name them. This is A, this is B and this is C. We join B and C and now we will join B and A. So we got angle ABC with 2 lines BC and BA. Okay, student and 2 teachers are there. What teacher says? The common point B is called the vertex.
बघा, जेव्हा आपण आकृती जोडली तेव्हा पहिला आपण बी पासून सुरुवात केली आणि सी ला जोडलं आणि दुसरी लाईन करताना आपण बी पासून सुरुवात करून ए पर्यंत गेलो आणि बी ए जोडलं. हो की नाही? मग या दोघांमध्ये कॉमन काय आहे? तर बी हा पॉइंट कॉमन आहे. हा जो कॉमन पॉइंट आहे त्याला व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू असं म्हणतात. कुठे तो बी पॉइंट बघा बरं. येस, दिस इज द व्हर्टेक्स. This is the vertex. In Marathi, we call it शिरोबिंदू. मराठीत आपण त्याला म्हणतो शिरोबिंदू. बी हा कोन एबीसी चा शिरोबिंदू आहे. बी हा कोन एबीसी चा शिरोबिंदू आहे. Again, 3 points. We will name the 3 points A, B, C. Okay, we will join B and C, it becomes BC. Then we will join B and A, it becomes BA. Now we got angle ABC, where B is a vertex. B has shirobindu ahe. Okay, now line BA and line BC. BA and BC are the arms of the angle. BA आणि BC या कोनाच्या दोन बाजू आहे. BA and BC are the arms of the angle. BA आणि BC या कोनाच्या बाजू आहेत. बाजूना भुजा असंही मराठीमध्ये नाव आहे. BA and BC are the arms of the angle. BA आणि BC या कोनाच्या बाजू आहेत. BA आणि BC या कोनाच्या भुजा आहेत. Again, there are 3 points in front of you. A, B, C, join BC, join BA, we got angle ABC. Again, what teacher says? Teacher shows BA and BC. Student asks teacher, then what is the name of the angle? विद्यार्थ्याने टीचरना विचारलं, टीचर, what is the name of the angle? An angle is named by 3 letters. कोनाचं जे नाव आहे ते 3 अक्षरांनी घेतलं जातं. The letter in the middle represent the vertex of the angle. ते जे 3 अक्षर असतात त्यातलं जे मधलं अक्षर आहे ते मधलं अक्षर म्हणजे कोनाचा शिरोबिंदू असतो. That means the name of the angle is ABC. आपल्या समोर जो कोन आहे त्याचं नाव आहे ABC आणि B जो शिरोबिंदू आहे त्याला आपण मधोमध घेतलेलं आहे. 3 अक्षरांच्या मध्ये घेतलेलं आहे. कोन ABC. काय नाव आहे त्याचं? कोन ABC. कोन ABC, A, B आणि C या 3 लेटर्सनी या कोनाचं आपण नाव ठेवलेलं आहे. कारण अँगलवर 3 बिंदू आहेत. बिंदू A आपण पाहिलाय, B हा वर्टेक्स आहे, शिरोबिंदू आहे आणि C हा एक बिंदू आहे. या 3 बिंदूंचं नाव घेऊन आपण त्या कोनाला नाव दिलं आहे कोन ABC. ABC, BC, BA. Ma'am, instead of angle ABC, can we say angle CBA?
एबीसी तर आपण बोलतोय हो की नाही. ए पासून सुरुवात केली तर आपण बोलतो एबीसी. पण जर आपण सी पासून सुरुवात केली तर आपण कोन सीबीए किंवा अँगल सीबीए असं बोलू शकतो का? Yes, teacher says yes. We can call the angle ABC or angle CBA. Both are correct. The symbol, बघा symbol दाखवलेला आहे, चिन्ह दाखवलेलं आहे, ते चिन्ह represents the word angle. We use this symbol to write angle ABC or angle ABC. आपण शब्दात सुद्धा अँगल लिहू शकतो आणि चिन्हामध्ये सुद्धा अँगल लिहू शकतो. कोन एबीसी किंवा कोन सीबीए अशा दोन्ही पद्धतीने कोनाचे नाव सांगतात. कोन या शब्दासाठी बघा चिन्ह दाखवलेलं आहे तुम्हाला, हे चिन्ह वापरतात. कोन एबीसी. Complete the following table. आता तुम्हाला त्या टेबलमध्ये 4 भाग दिलेले आहेत. पहिल्या भागात आहे डायग्राम, दुसऱ्या भागामध्ये आहे नेम ऑफ द अँगल, तिसऱ्या भागात आहे व्हर्टेक्स आणि चौथ्या भागामध्ये आहे आर्म्स ऑफ अन अँगल. बघा आकृती, कोनाचे नाव, कोनाचा शिरोबिंदू आणि कोनाच्या बाजू हे आपल्याला सांगायचे आहे. पहिल्यामध्ये आकृती आपल्याला दाखवलेली आहे. जी आकृती दिली आहे त्याचं नाव काय आहे? कोन PQR और म्हणजे किंवा कोन RQP. ओके. कोनाचा शिरोबिंदू कोणता आहे? व्हर्टेक्स इज Q. आणि कोनाच्या बाजू म्हणजे आर्म्स ऑफ अन अँगल कोणत्या आहे? QP और QR. QP and QR. ओके. आता जो कोन आपल्याला दिला आहे त्याचं आपल्याला नाव लिहायचं आहे. बघा या कोनाचं नाव काय आहे? अँगल LMN और अँगल NML. कोन LMN किंवा कोन NML. कोनाचा शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स कोणता आहे? Yes, this is the vertex, that is M. And arms of an angle, कोनाच्या बाजू. पहा कोणत्या आहेत कोनाच्या बाजू? MN and ML. MN and ML. M पासून स्टार्ट करायचं आहे. शिरोबिंदू पासून कोनाची बाजू लिहायला स्टार्ट करायचं आहे. MN or ML. Okay. This is the name of last diagram. Angle SCOT or angle TUS. कोन SCOT किंवा कोन TUS. ओके. आता ह्या कोनाचा शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स कोणता आहे बरं? Yes, U is the common point. So it is a vertex or शिरोबिंदू. दोघांमध्ये सामायिक आहे, कॉमन आहे दोघांमध्ये. UT, US या दोघांमध्ये कॉमन आहे U. तो शिरोबिंदू आहे. So U is the vertex. Okay. Now arms of an angle. UT, US. UT and US. They are the arms of an angle. त्या कोनाच्या बाजू आहेत. कोणत्या आहेत? UT आणि US. जो शिरोबिंदू आहे त्याच्यापासून बाजूच्या नावाची सुरुवात करायची आहे. UT आणि US. तुमच्या समोर काय आहे पहा बरं. कंपॉस पेटी, स्कॉलरची.
तुम्हाला सगळ्यांना ही आवडतच असेल. पिवळ्या रंगाची छान अशी कंपॉस पेटी आहे आणि हे पहा, हे आहे कंपॉस पेटीमधील साहित्य. हे आहे कंपॉस पेटीमधील साहित्य. कंपॉस पेटी आणि कंपॉस पेटीतील साहित्य. आता तुम्ही 5वीत आला आहात आणि तुम्हाला हे सर्व साहित्य, ही कंपॉस पेटी मिळालीच असेल 27 वस्तूंमध्ये, हो की नाही? तर या कंपॉस पेटीमधलं हे जे साहित्य आहे, जे आपण आता पाहिलं, त्या साहित्यातील द प्रोट्रॅक्टर, कोनमापक. या कोनमापकाबद्दल आपल्याला जास्त माहिती घ्यायची आहे. कोनमापकाबद्दल आज आपल्याला जास्त माहिती घ्यायची आहे. द प्रोट्रॅक्टर. A protractor is semicircular in shape. A protractor is semicircular in shape. अर्धगोलाकृती असतं. प्रोट्रॅक्टर म्हणजे कोनमापक हा अर्धवर्तुळाकृती असतो. It is used to measure an angle and also to draw an angle according to a given measure. याचा उपयोग कशासाठी होतो? तर कोनाचं माप मोजण्यासाठी आणि दिलेल्या मापाचा कोन काढण्यासाठी या कोनमापकाचा उपयोग होतो. The semicircular edge of a protractor is divided into 180 equal parts. Each part is 1 degree. 1 degree is written as 1 आणि त्याच्या बाजूला, त्याच्या डोक्याच्या बाजूला 0 अशा प्रकारे 1 डिग्री लिहिला जातो. ओके, या कोनमापकावर 180 डिग्री अंशापर्यंत आपण कोनाचं माप मोजू शकतो. 1 डिग्री पासून सुरुवात होते. प्रत्येक छोटा छोटा भाग हा 1 डिग्रीचा असतो आणि 1 डिग्री लिहिताना कसं लिहितात? 1 आणि एकाच्या डोक्याच्या बाजूला 0. पहा, हा जो कोनमापक आहे त्याच्यावरचा each tiny mark on the protractor shows 1 degree. प्रत्येक छोटा छोटा जो ह्याच्यावर एक बारीक बारीक रेष तुम्हाला दिसत असेल बघा, ती प्रत्येक रेष म्हणजे 1 डिग्री. It has markings from 0 degree to 180 degree. We can read 0 degree to 180 degree from left to right. बघा, इथून शून्यापासून सुरुवात झाली, 180 पर्यंत आपण गेलोय. And also from right to left. ओके, लेफ्ट टू राईट पण आपण 0 ते 180 मोजू शकतो आणि राईट टू लेफ्ट सुद्धा 0 ते 180 आपण मोजू शकतो. आता पहा बरं, कोनमापक कसं धरून माप मोजलेलं आहे पाहिलं? पहा बरं, येस, 115 डिग्री अंशाचा हा कोन आहे बघा. कोनमापकाचं मधला बिंदू जो आहे, कोनमापकाचा बिंदू तो बरोबर मधोमध ठेवलेला आहे, शिरोबिंदूवर ठेवलेला आहे आणि हा कोन बघा अशा प्रकारे ठेवून किती झाला हा? 115 अंशाचा कोन झालेला आहे. हाऊ टू यूज द प्रोट्रॅक्टर?
to measure an angle. बघा हा जो तुम्हाला समोर अँगल काढून दाखवलेला आहे ABC. ओके. कोन मापक बघा बरोबर मध्यबिंदूवर आणायचं आहे, शिरोबिंदूवर आणायचं आहे. आता इथे जे आहे ते 0 डिग्री आहे. या 0 डिग्री पासून आपण पुढे गेलो, जिथे दुसरी कोनाची रेष आहे तिथपर्यंत आपण गेलो तर आपल्या लक्षात येतं की हा 45 डिग्रीचा कोन आहे, 45 अंशाचा कोन आहे. बघा दुसरी रेष बरोबर 40 आणि 50 मध्ये आहे, दिसते ना तुम्हाला? म्हणजे 40 आणि 50 बरोबर मधल्या रेषेवर आहे, म्हणजे हा 45 डिग्रीचा 45 अंशाचा कोन आहे. हा एक लघुकोन आहे आणि तो 45 अंशाचा आहे. दुसरा एक कोन आपण पाहूया. पहा बरं, तुम्ही आकृती पाहिल्याबरोबरच ओळखलं असेल की हा दिस इज अ राईट अँगल. हा काटकोन आहे. आता ह्या काटकोनाचं माप आपण मोजायचं आहे. पहा कोन मापक. बरं काटकोनाला पहिली नावं देऊया, A, B आणि C. ओके. आता कोन मापक बरोबर B वर आपल्याला ठेवायचंय. हे बघा B वर ठेवलं. आता या राईट अँगलचं म्हणजे काटकोनाचं माप आहे 90 अंशाचं. बघा इथून जर आपण सुरुवात केली बाणाकडून, तिथे आहे 0 अंश आणि अशा प्रकारे आपण पुढे गेलो तर जी रेष मधोमध आहे ती कितीवर आहे बरं? 90 वर आहे. दिसते ना? याचाच अर्थ या कोनाचं माप किती आहे? 90 अंश आहे. हा आहे राईट अँगल आणि तो 90 अंशाचा असतो. अशा प्रकारे आपण एक लघुकोन आणि एक काटकोन यांची या दोघांच्या कोन मापकाने कोन किती आहे हे मोजले आहे. बाय बाय चिल्ड्रन. टेक केअर. बी सेफ. हॅव अ नाईस डे.